शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा हे पुन्हा चर्चेत आलेत। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि मी थकलो राजपाट सांभाळा असं शिवराय रामदास स्वामींना म्हणाल्याचं बागेश्वर बाबा म्हणालेत। नागपूरमधील कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी हे वादग्रस्त विधान केलं। दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना देशात संकट आल्यास आरएसएस मदतीसाठी सर्वात पुढे असतं, म्हणून 4 मुलं जन्माला घाला आणि त्यापैकी एक आरएसएस मध्ये पाठवा असंही त्यांनी म्हटलंय। यामुळे नवा वाद निर्माण झालाय। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गई और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। जब पूरी भारत में कहीं आपदा आती ना, तो लोग प्राण बचाकर भागते, लेकिन हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक एक कार्यकर्ता प्राण बचाकर नहीं भागता, वहां जाकर प्राण बचाता है। ये है स्वयंसेवक संघ, ये है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो, पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए। तर पुढची महत्त्वाची बातमी, बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। इतिहासामध्ये असा कुठलाही दाखला पाहायला मिळत नाही असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। महापुरुषांच्या बाबत अनेक लोककथा आहेत, मात्र आपण शिकलेल्या इतिहासामध्ये असा कोणताही दाखला नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। तर आरएसएस बाबतच्या विधानावर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले। अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भात अनेक लोककथा आहेत। त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत। म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही। बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे। मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलाय, नवचैतन्य दिलाय, त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नात्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय। शास्त्री यांचं विधान म्हणजे महाराजांचा जाज्वल इतिहास झाकून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचंही ते म्हणाले। समर्थ रामदास स्वामी यांनी महाराजांची महंती गाणारं काव्य लिहिलंय, मग ते त्यांचे गुरु कसे असू शकतात? इतकेच नाही तर रामदास स्वामींना काही ठिकाणी मुस्लिमांचं हेर सुद्धा म्हटलं गेलंय असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय। या चुकीच्या माहितीमुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो।
धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा हा अपमान आहे. आणि नुसते शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा नाही, शिवाजी महाराजांच्या बरोबर जे 18 आलुतेदार 12 बोलतेदार सगळी लोक जी लढलीत, ज्यांनी स्वतःचं जे रक्त आहे या रणभूमीवर सांडलं, बलिदान दिलं, अशा सगळ्यांचा अपमान हा बागेश्वर धाम किंवा ही अशी जी काही लोक बोलतात ती करत आहेत. महाराष्ट्रानं गंभीरपणे याचा विचार करावा आणि असल्या थोतांडी आणि बोगस भाकडकथा सांगणाऱ्या महाराजांना आपल्या भूमीवर पाऊल ठेवून देऊ नये. तर धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी बागेश्वर बाबांवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत. मिटकरींनी बागेश्वर बाबाचा उल्लेख विदूषकी पात्र असा केला. जर त्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसेल तर त्यांनी आपले अज्ञान पाजळू नये अशा शब्दात मिटकरींनी आपला संताप व्यक्त केलाय. बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हाच माणूस वादग्रस्त आणि ते एक विदूषकी पात्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर आपल्याला अक्कल नसेल तर तसं ज्ञान त्यांनी पाजळवू नये. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी केलेलं वक्तव्य असेल, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अनुषंगानं, किंवा आता हा धीरेंद्र बाबा बोलला असेल, या लोकांना एक तर इतिहास माहीत नसतो आणि अशा प्रकारे मला माहीत आहे महाराष्ट्राची जनता काही त्यांच्या भूलथापाला बळी पडत नाही. म्हणून या भोंदू बाबाच्या किती आपण त्याला गांभीर्यानं घ्यायचं एवढं महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची काही आवश्यकता नाही. त्यामुळे या मूर्खाकडे दुर्लक्ष केलेलं कधी चांगलं.